लातूर शहरातील मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषदेच्या समोरील नाल्यावर 3 पत्र्याचे डब्बे उभारले गेले असून या भर दिवसा अतिक्रमणामुळे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे डब्बे कोणाच्या आदेशाने उभारले गेले? महापालिकेची यासाठी परवानगी घेतली होती का? किंवा काही अधिकाऱ्याच्या मौन संमतीने हे अतिक्रमण उभे राहिले? याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणे हटवण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने अगदी मध्यवर्ती ठिकाणीच अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम उभे राहू दिल्याने कारवाईची प्रामाणिकता नागरिकांच्या मनात संशयाचा भोवरा निर्माण करत आहे. निवडक ठिकाणीच कारवाई होते आणि काही ठिकाणी सर्व काही दुर्लक्षित केले जाते अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. या नव्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या रोजच्या ये जा मार्गावर मोठा अडथळा निर्माण झाला आहे. फुटपाथ आणि नाल्यावरून चालण्याची मोकळी जागा पूर्णपणे अडवल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरातील अनेक फुटपाथ अधिक हातगाडे, स्टॉल्स, शेड्स, अनधिकृत गाळे आणि वाहनामुळे व्यापलेले आहेत. या डब्यामुळे पदचारी मार्ग आणखी अरुंद झाला असून नागरिकांची गैरसोय वाढली आहे. शहरातील नागरिक आम्ही चालायचे तरी कुठून असा प्रश्न विचारत आहेत. तसेच शहरातील फुटपाथ आणि नाल्यावर अशी अजून किती अनधिकृत बांधकामे आहेत आणि महापालिका याचा मागोवा घेऊन कारवाई करणार का, असेही प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहेत. चर्चेनुसार काही अतिक्रमणकर्त्यांना कर्मचाऱ्यांकडून चिरविरीच्या आधारावर मुभा मिळते, तर काही विरोध करणाऱ्यावर तातडीने कारवाई होते, असे म्हणणे शहरात ऐकायला येत आहे. नाल्यावर उभारलेले हे डब्बे परवानगीशिवाय उभारले असल्यास जबाबदारावर कारवाई होणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहराची शिस्त, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याने महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.